दिल्लीतील जंतर मंतर येथे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि नीट पेपर फुटी प्रकरणाच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला यवतमाळमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला। आंदोलनकर्त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली। वंचित बहुजन आघाडीच्या वतीने संविधान चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। यावेळी दत्त चौक, बाजार लाईन, नेताजी चौक आदी भागातील व्यापाऱ्यांना गुलाबाचे फूल देऊन बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले। या आंदोलनात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी आणि नागरिक सहभागी झाले। माणूस लाठीचार्ज केला। या सरकारने पोलिसाला मध्यस्थी करून जे विद्यार्थ्यांना मारलं, जे निष्पाप विद्यार्थी होते, ज्यांचं शिकायचं वय आहे, ज्यांच्या हातात पुस्तकं होते, अशा विद्यार्थ्यांवर या मोदी सरकारने जे आहे चुकीच्या पद्धतीने लाठीमार केलेला आहे। ते या घटनेवर या भारताच्या सर्व नागरिकांतर्फे आम्ही निषेध करतो। श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे। त्यालाच प्रतिसाद म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आम्ही यवतमाळ जिल्हा संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंद पाळत आहोत। त्याच्यासाठीच आम्ही आज इथे एकत्रित होण्यात आज सुरुवात झालेली आहे। आज तुम्हाला सर्वांना सांगतो की मोदी सरकार ज्या पद्धतीने इथे वागत आहे ते अतिशय निंदनीय आहे। जे विद्यार्थी त्या दिल्लीमध्ये गेले होते, नीट परीक्षेमध्ये जे भ्रष्टाचार झाला, पेपरफुटी झाली, त्याचा निषेध करण्यासाठी निहत्थे होते। त्यांच्या हातात दगड नव्हता, काळी नव्हता, काहीच नव्हतं, त्याच्या हातात होते फक्त पुस्तकं। अशा विद्यार्थ्यांवर या पोलिसाच्या माध्यमातून या सरकारने अमानुष लाठीमार केला। माझ्या माता भगिनींना, ज्या भगिनी होत्या त्यांनासुद्धा ज्या जागी हात नाही लावत तिथे मारलं। त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही भारतीय आहोत याचं उदाहरण देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्या समस्त यवतमाळ जिल्ह्याच्या संघटना आहे, सर्वत्र एकत्र येऊन आज आम्ही इथं बंद करत आहोत। आणि या मोदी सरकारचा, या गांडू सरकारचा आम्ही इथं निषेध व्यक्त करत आहोत। देशोन्नतीसाठी नितीन राऊत यांची रिपोर्ट।